आज एक तर दिवसभर लाईट पण नाही आहे आणि पाणी पण गेलेलं आहे. पाणी नाही काय नाही बघा, दाखवतो तुम्हाला खालती. हॅलो गाईज, कसे आहेत? बरे आहेत ना? स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज, आजचा थंबनेल बघून तुम्हाला माहीतच असेल की आज कोणता टॉपिक होणार आहे. आणि आजची तारीख आहे 15. तर गुढीपाडवाला आता फक्त 4 दिवस राहिलेत. तर गुढीपाडवाची पण तयारी जोरात करायची आहे. सध्या तर आता आमच्या शिवणसे गावामध्ये गुढीपाडवाचा सण साजरा होणार आहे. तर त्याच्या अगोदर आमच्याकडे एक जत्रा असते, मोठी जत्रा. तर जत्रेला पाळणे पण येतात, खूप सारे एन्जॉयमेंट पण आम्ही करतो. तर सध्या तर आता 4-5 पाळणे आलेले आहेत, तुम्हाला मी दाखवणार आहे नंतर संध्याकाळी. आता ऊन पण खूप जास्त आहे, जवळपास आता 1 वाजत आलेला आहे. तर मी तुम्हाला संध्याकाळी नेईन ते दाखवायला. थोडेफार इथे पाळणे आलेले आहेत, मग तुम्हाला मी पाळणे दाखवणार. तर मी तुम्हाला सध्या आता टेरेसवर जातो, मग तुम्हाला तिथून मी दाखवतो कोणते कोणते पाळणे आलेत. मग नंतर आपण संध्याकाळी तिथे जाऊया. तर चला मग या ब्लॉगला आपण इथे स्टार्ट करूया. लेट्स गो. आणि मित्रांनो, गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच 19 मार्चला गुढीपाडवा एकदम जोरात तिथे सण साजरा करतो आम्ही. सकाळी आमच्याकडे पालखी पण असते, त्यानंतर संध्याकाळी भंडारा असतो. आणि गुढीपाडव्याच्या 1 दिवसा अगोदर आमच्याकडे कार्यक्रम असतो. तो एक फेस्टिवल म्हणून आपण बोलू शकतो. सगळे आमचे गावकरी एकत्र येतात आणि तिथे आमचा एक सण आम्ही साजरा करतो. तिथे भरपूर सारे खेळ होतात, तर तिथे लॉटरी वगैरे असतात, काहीतरी भाषण वगैरे असतात. तर ते तुम्हाला 18 तारखेला बघायला भेटेल. जेव्हा आपला सण साजरा आपण करू त्याच्या 1 दिवस अगोदर आपण तो कार्यक्रम करणार. तर मी तो व्हिडिओ पण तुम्हाला दाखवणार आणि लवकरात लवकर तो पण मी अपलोड करीन. तर गाईज, आता आपण चालू टेरेसवर आणि बघूया वरती कसे पाणी लागलेत. आज एक तर दिवसभर लाईट पण नाही आहे आणि पाणी पण गेलेलं आहे. पाणी नाही काय नाही बघा, दाखवतो तुम्हाला खालती. हे बघा, पाणीच नाही नळाला, सगळं जमलं तिकडं. सोडा, मी तुम्हाला दाखवतो. आता पाणी बघा, थोडेफार पाणी लागलेले आहेत, इथून दाखवतो बघा. आता ही आपली इथं जीपशाळा आहे, खालती आपल्या गावदेवीचं मंदिर आहे आणि तिथे जत्रा लागते. त्या साईडला स्टेज आहे. इथून तुम्हाला मी झूम करून दाखवतो. समोर पत्रा आहे ना, तिथं स्टेज आहे आणि या साईडला इथं जत्रा भरते. आता सध्या तर ते मिकी माऊस तिथं होता काल, आता ते त्याची हवा काढलेली आहे. आता जेव्हा तो जनरेटरनी फुगवतील तो मिकी माऊसचा पाळणा इथं तुम्हाला दिसेल संध्याकाळी. सध्या इथे जम्पिंग जपांग आहे, तिकडे तिथे पण एक आहे जम्पिंग जपांग. आणि थोडेफार इथे गाड्या आहेत. आता अजून टाईम आहे, 4-5 दिवस आहेत. 4-5 दिवस झाल्यानंतर जोरात जत्रा इथे होणार आहे. मी तुम्हाला संध्याकाळी नेईन तिकडे खाली. संध्याकाळी तिथं खूप लोक असतात, तुम्हाला मी दाखवीन संध्याकाळी पाळणा तिथे कशात. आता सध्या ऊन जास्त आहे, मग आपण संध्याकाळी जाऊया. टेबल समोर आहे, टेबल घेऊन आपण खाली जाऊया पटापट. तर गाईज, पिल्लू समोरच आहे. येते पिल्लू, हॅलो हॅलो. आला पिल्लू. संध्याकाळी जाऊ पण तिथं पाण्यात खेळायला. किती वाजता यायचा? तू पण येणार तिथं खेळायला? मी खेळणार नाही, पण मी येईन तिथं. माझं खेळणार का काय? चला बारकेपर्यंत आहे तिकडं. ये मग तू जेवून बिवून ये संध्याकाळी, तेव्हा खेळू आपण. आंबे कुठून आणले? आंबा कुठून आणलं? हां, आंबा तिथनं आणलाय. आता फक्त 4 दिवस राहिलेत जत्रेला. मग जोरात जत्रा होईल आपली. मग तू ये ना. मग जत्रेच्या वगैरे माहिती लॉटरी असते, स्टेजवर डान्स वगैरे असते, लॉटरी असते. गेल्या वर्षी मला काय भेटला होता माहिती आहे ना, कपचा सेट. यावर्षी काय भेटते काय माहिती. आम्हाला पण भेटलेला. तुला काहीतरी भेटला होता ना? पण ते आता जी तुला कप सेट भेटले ते मागच्या वर्षी घेतलेला. आता मी यावर्षी बघू मला काय भेटते. तुला कूलर भेटला होता का गेल्या वर्षी?
नाही ना. मित्रांनो, शेवणदादा आता कलिंगड खायला लागला आणि आपण आता थोड्या वेळाने झोक्यात जाऊ. आणि माझे काय काय फ्रेंड पण आहेत, त्यांची नावं मी तिथं गेल्यावर सांगतो. हे बघा कलिंगड खायला, अरे हे बघा हे खायला लागला आहे आणि शेवणदादा आहे. तर आता थोड्या वेळाने आपण जाऊ तिथे खेळायला. आणि एकाचं नाव आहे पांड्या, एकाचं नाव आहे दुर्वा दीदी, एका नाव आहे गुली काका आणि माझं नाव आहे तर्केश. आणि यश नाईक. हा इस्ना. आणि हे बघा हे मागच्या वेळची बॅच आहे ज्या आपण क्रिकेट खेळत होतो. तर मित्रांनो आता आपण चाललोय झोक्याला. चला आता आपण जाऊ झोक्यावर बसायला. तर ते बघा तिथे झोका आहे. अजून त्या आकाश पाळणा आहे तिथं, पण ते अजून बदला नाही मिळत. तर गाईज हे बघा इथं सगळे खेळतायत आणि तिकडं पण आहे. ए तो बघ पांड्या जिथं आहे, ते बघ पांड्या बघ जिथं आहे. तर गाईज तिथं पिल्लू पाळण्यात बसला होता, तुम्ही बघू शकता मिकी माऊसवर. आता मिकी माऊसला हे आपला ग्राउंड आहे आणि आपण जस्ट बाजूला आलो ना ते इथे स्टेज आहे. तर मी सकाळी तुम्हाला बोललो होतो ना ग्राउंडवर एक स्टेज आहे, इथे तो कार्यक्रम होणार आहे. इथं तो कार्यक्रम होणार आहे गुढीपाडव्याच्या अगोदर. तुम्ही आता पाळण्यात बसून आलेला आहे, त्याला खूप मजा आली. तर सध्या आता आम्ही इथे राऊंड मारतोय. संध्याकाळ झाली, जवळपास 6:45 वाजलेत. तर इथंच आम्ही राऊंड मारतोय आणि इथे वलावर आलो आहे. मागे ग्राउंड आहे तिथे पाळणं वगैरे लागलं होते. आता आम्ही पुढं आलो चालत चालत. तर आम्ही आता चालत चालत पुढं. पिल्लू बघा इथं आहे. हां रोडचं काम चालू आहे. रोड होईल थोड्या टायमाने होईल, तरी अजून 4-5 दिवस लागतील. तर गाईज आता आम्ही ग्राउंडवर आलेलो आहे आणि आपण खूप एन्जॉय केला. तुला जर मजा आली की नाही पाळण्यात बसून. मग आता आपण ह्या ब्लॉगला इथे एंड करतो. आय होप की हा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल. जाऊया आपण परत नंतर, नाही आपण परत जाऊया जेव्हा गुढीपाडव्याची जत्रा असेल ना तेव्हा आपल्याला परत जायचं आहे, तेव्हा अजून मजा येणार आहे. टाटा बाय बाय. आणि पिल्लू पण तुम्हाला काय ते बोलणार आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट कमेंट करा.